झालं फुल सुकलं बिकलं ना, तर आता फुल रेड झाले बघा. दिसत असेल तुम्हाला, एकदम लाईटमध्ये घेऊया जरासा बघा. फुल रेड झाले आता. जे आधी लाईट रेड होता आता फुल रेड झाले. तर हेच आहे. सो हॅलो वेलकम बॅक टू डे 73. मी आहे राजदीप आणि तुम्ही बघताय घेऊन टाकरेला. आणि आपण आहे की आपण एक ते इंट्रोवर्ट आहे आणि आपण इंट्रोवर्टच्या हिशोबाने आपण व्हिडिओज आणि हे सगळं रेकॉर्ड करतोय आणि आपण यूट्यूबवर अपलोड करतोय. आणि हे आपलं मोस्टली असलं डेली रुटीनसारखंच झालं आहे. आजचा आहे 73 दिवस. आणि आज मेन मुद्दा भाई, म्हणजे मी बोलू, माझा लास्ट व्हिडिओ जो आला असेल थर्सडेला आला असेल नाही का, फ्रायडेला आला असेल, त्यानंतर माझे कुठलेही व्हिडिओज नाही आले कारण की मीच जरासा सर्दी नेहमी जाम आहे आणि हे आहे. तर आज मी बोललो की आज आपण व्हिडिओ बनवूया आणि आज आपण आपल्या एअर फिल्टरला लूप करायचं आहे सगळेला. आता याला आपण फुल ऑन लूप, म्हणजे जे पण आहे आता याला वॉश करून झाले, सगळं झालं आहे. तर आता आपल्याला याला लूप करायचं आहे. तर हा स्माईल मुद्दा म्हणून होती की आता याचाच आपण थंबनेल काढायचा आणि तोच पेस्ट करायचा. जास्त थंबनेल बनवायचेच नाही. तर आता याला आता लूप कसं करायचं ते बघायचं आहे. लूपचं सगळं ठेवलं आहे मी. बॉटल पण आणली आहे. एक मिनिट. आपला छोटासा ट्रायपॉड लय भारी आहे. तर लूपची बॉटल पण वर आणली आहे, सगळे आहे. आणि आजचा दिवस काय, आज वेनसडे पण आज ऑफिस पण चालू आहे आणि सगळं चालू आहे. तर त्या हिशोबानेच आपण काम करतोय. तर ओपन केलंय तुमच्या समोरच आणि आता आपण याला लूप करायचं. मला नुसतं कॅमेरा सेट करू दे नको, थांबा. कॅमेरा सेट कसं करायचं आणि याच्यावर आता भाई निशाणा कसं मारायचा याच्यावर वगैरे. ओके, बरोबर आहे. तर इथं मी मुद्दामून बटर पेपर ठेवलेलं आहे की खाली सांडलं बिंडलं का काही झालं तरी माझा टेबल खराब नको होण्यासाठी. तर आता एक हळूहळू एक लाईन आपल्याला लूप करत जायचं आहे. आणि परत 2-3 तासानंतर परत एकदा लूप करायचं. एकदा हे भिजल्यानंतर एकदम छोटंसं होल, मी बोलू ना एकदम, हे बघा एकदम छोटंसं होल आहे. एकदम बारीक होल दिलं आहे मी कारण की लूप नीट होण्यासाठी आणि सगळं हे होण्यासाठी. आणि जास्त स्प्रेड नाही करायचं, एकदम आरामात हे द्यायचं. असं तुपासारखं नाही होताचं. म्हणजे तूप चांगला असतं अंगासाठी पण हे चांगलं नाही आहे. एकदम आरामात ते करा. नुसतं बघा की सगळं भिजलं पाहिजे, सगळं ओलसर होते का ते बघा. ॲक्च्युली मला वाटतं स्प्रे सगळ्यात बेस्ट आहे याच्यात. पण स्प्रे भेटला नाही तर आता आपण हेच वापरतोय. सर्दी पण झाली आपल्याला फुल ऑन. आणि याच्या पुढे जरासा स्पीडमध्ये असेल काय असेल पर्यंत. हां, मेन तेच आहे भाई, आरामात लावा. जास्त पण घाई नको करा. जिथे खाई तिथे माती खाई असं वालं सीन असतं. एकदम आरामात करा, काही नाही. तुमचं टाईम घ्या, नीट हे करा, लूप करा. आणि ओव्हर नको करा. मेन ओव्हर केलं ना मग ते ब्रीदिंग त्याचं थांबून जाईल, सगळं थांबेल. त्यामुळं बोलतोय ओव्हर नाही करायचं. मग एकदा असं झालं ना, एकदा एकदम चिल मध्ये जाऊ दे एक लाईन. आता एकदा चिल मध्ये गेली ना खाली, पण हे बघा आता कसं झालंय. एक मिनिट, लाईट. आता हे बघा, हे कसं दिसतं तुम्हाला. इथं आहे ना वर झालंय पण खाली अजून गेलं नाही. तर तसंच आरामात अजून एकदा. आता हे कोट झालं ना, आता अजून एक परत इथून मारत यायचं, मग ते अजून खाली जाणार त्याचं. मग एकदा आता परत हे झालं तर आता एकदम परत हळूहळू हे करायचं त्याला. हे झालं मग ते अजून त्याला लूप होत जातं. इज्जतीत करायचा पर्यंत, नो घाई.
मी अक्षरशः मी हे लूप पण बोलून 2 आठवड्यानंतर करतोय, कारण की टाईमच नव्हता ऑफिस आणि हे. आणि काल पण म्हणजे ऑफिसमधून येता येता असं झालेलं की भाई मी 2 वाजता ऑफिसमधून येतोय. हा, आणि आत्ता पण ऑफिसचं काम चालू आहे, पण मी बोललं की साईड बाय साईड आपल्याला हे करायलाच लागणार आहे काही पण करून. भाई हो, ओके ओके. आता कसं झालंय की एकदा या साईडने झाले, आता मला दिसतंय की कुठपर्यंत गेलंय, पण अजून पण आत नीट नाही गेलंय. त्याला अजून मला खूप वेळा त्याला द्यायला लागणार आहेत, म्हणजे काय पण आहेत त्याचे ते लेयर्स अजून पण आतपर्यंत गेले नाही आहेत. इथं तर जरा जरा असं कुठले खाली वगळ आलेत ते दिसत आहेत, पण अजून पण प्रॉपर झालं नाही आहे. तर कधी पण तुम्हाला असे पूर्ण रेड नाही दिसत ना, काय केलं स्प्रेड व्हायला पण जरा टाईम लागतं. तर एकदा सॉरी, डेकर येत असेल तर मी आता जीवन आलो आहे, डेकरचा आवाज येत असेल तर ओके. तर जरासा मुद्दामून आता असं बोलत नाही, एक रेकमेंड नाही करत की असं आपटाचं पण मी आपटतोय, कारण की ॲट द एंड जेवढंही ऑइल असेल ते खाली यायला. आता बघा कुठपर्यंत बघा खाली खालीपर्यंत गेलेलं आहे, पण एकदा या साईडने झालं ना लूप, परत उलटं करून पण लूप करायचं, तसंही करायचं आपल्याला अजून. तर तेच आहे, मला तर दिसतंय ऑलमोस्ट हाफ वे गेलेला आहे. हाफ वे गेले तर अजून मागच्या साईडने अजून हे करून संपवायचं. तर एकदा परत, काही मी खूप कमी कमी यूज करतो ना, असं जास्त असं फसकडत नाही आहे ना, एकदम कमी कमी हे देते, त्यामुळं एकदम लूप पण एकदम कमी कमी लागते. ॲक्च्युली कमीच लागायला पाहिजे, जास्त लागलं तर त्याचं जे कॉटन आहे एकदम ओलसर राहणार आणि ते ब्रिदेबल नसणार, त्यामुळे एकदम कमी कमीच वापरा. आता कसं की मी होल एकदम छोटंसं केलं, एकदम छोटंसं केलं आहे, त्यामुळे ना ऑइल पण त्यातून खूप कमी निघतं आहे. त्यामुळे मी तिसऱ्यांदा आता चालू आहे माझं. तर एकदा मला कळालं ना की कुठून कसं आहे, मग काय नाही, मग दुसऱ्यांदा याला वॉश बिश करताना काही एवढं टेन्शन नसणार. ओके ओके. तर हे पण ब्रो भाई, मी होल छोटा केल्यापर्यंत हे नाही लागत आहे. ठीक आहे नंतर बघू. तर आता आपण बघा, आता तुम्हाला दिसत असेल तर इफ केवढं दिसते मला नाही माहीत. बघा आता पूर्ण डार्क डार्क रेड सारखं दिसायला लागलंय. आता हेच उलट्या साईडनी पण करायचं आहे, कारण की उलट्या साईडला बघा अजून पण असं नीट हे नाही झालं, लूपिंग नाही झालं. तर एकदा उलट्या साईडनी पण आपल्याला असेच परत हे करत यायचं, कधी पण आपण या साईडनी सेट व्हायला द्यायचं आहे. तर कधी सेट होईल ना त्यानंतर आपण बॅक साईडला जायचं आहे याच्या, पण कधी पण सेट नाही होत, कधी पण जरायचं आपण याला अर्धा एक तास तसंच सोडू, अर्धा एक तासानंतर परत येऊ आणि बॅक साईडनी त्याला परत लूप करायला चालू करू. तर तसं करायचं. कधी पण आपण बंद करू कॅमेरा आणि थांबू जरा 1 तास. तर चलो बाय बाय. तर जरा वेळनंतर आपण परत भेटू 1 तासानंतर. तर आता एवढं झालं आहे, तर भेटू आपण परत. चलो बाय बाय. सो आता असं झालं की लाईक 1 तास तर झालं आपलं. 1 तासात बघा केवढं असं, इफ तुम्हाला दिसत असेल तर असं वाकडं पण केलं तरी ऑइल खाली पण असं सेटल गेलं आहे. पण बॅक साईडला अजून तेवढं हे नाही, बॅक साईडला रेड रेड आहे, म्हणजे जरासं असं रेडिश दिसतं आहे. पण आपण एकदा बॅक साईडला पण आपण जरासं ऑइल लावणार आहे, तर तेच हे करायचं आहे. खाली पण ड्रेन तर झाले पूर्ण, एकदा बॅक साईडला पण आपण हे करायचं आहे त्याच्या. आता मला माहीत नाही
की बॅक साईडला लावतात का नाही ते नाही माहीत. पर्यंत आपण एकदा हे करायचं. एका वेळेस माझी पण चुकी होऊ शकते याच्यात काय तर करायला, कारण की हे माझं पण फर्स्ट टाईम आहे. तर आता लोक मोस्टली करताना तर दाखवलं आहे की पुढे मागे लोकांनी स्प्रे मारताना तर दाखवले, पण आपण बघू कसं आहे. कारण की कसं आहे, जे इतरचे फिन्स आहेत ते पण कवर व्हायला पाहिजे ना, कारण की एअर इथून आत गेली तर हे कवर नाही झालं ना अजून, आणि इथून मी अजून एक्स्ट्रा टाकलं तर ते ओव्हरलूप होणार. त्यामुळं तर बघू आता. जरासंच करायचं, जास्त नाही. मागच्या साईडला जरासंच करायचं. इफ मी चुकीचं करत असेल तर त्याने अंडू तर होईल काय तर, त्यामुळं अजून काय नाही. तर लेट्स एकदा बॅक साईडला आपण हे करू. ओके, एक तर सर्दी झाली आहे बाई, लय खतरनाक. ते पण भाई, आणि हे एकदा बसलं ना भाई, मी फायनली बाईक चालू शकेल. पण त्याच्या आधी मला चेन पॉकेट बदलायचं आहे. ते आता कोणता बकरा शोधा लागणार आहे त्यासाठी, तर ते बघायचं आहे की कोण करू शकणार आहे. तो ओके, इथपर्यंत गेलंय. ओके, इथपर्यंत पण आलंय, ऑलमोस्ट खालपर्यंत पण आलंय. इफ तुम्ही बघितलं ना, इथपर्यंत पण दिसतंय की ऑइल पूर्ण आलंय करून. म्हणजे मी ओव्हर नाही करत आहे असं वाटतंय मला. ते इफ मी आता त्याला असं ठेवलं ना बघा, वगळ ऑलमोस्ट मला दिसतंय की तिथं वगळ येतोय खाली. म्हणजे इफ मी अजून जरासं जवळ घेतलंय बघा, इथं डार्क आहे आणि इथं खाली लाईट आहे. इफ मला वाटतं मी याला असंच ठेवलं का काही केलं तर होऊन पण जाईल. नुसतं 1 2 आहे, या फिनच्या इथं एक आहे. ओके, ओके, आता झालं. नुसतं एकदा कधी कधी चेक करायचं की इफ तुम्हाला तिथं कुठं असं लाईट कलर दिसत असेल ना, मग तिथं बारीकपणीने सोडा एकदा. चलो, आता याला पण आपण आता हे करायला देऊ, सेटल व्हायला देऊ. या साईडने सोडलेलं. आता याला पण आपण 1 तास असंच सेटल व्हायला देऊ, की सेटल झाल्यानंतर ऑइल जसं जसं खाली जाईल अजून नीट लुब्रिकेंट होईल, नीट ऑइल आपलं म्हणजे आपला एअर फिल्टर अजून सोक होऊन जाईल नीट. तर आता आपण तसं सोडायचं आहे आणि 1 तासानंतर सुकल्यानंतर आपण त्या बाईकला लावायचं एअर फिल्टर. तर बघू आता कसं आहे. तर इफ तुम्हाला पण असे व्हिडिओज आवडत असेल की इंट्रोवर्ट तुम्ही विचार करताय की इंट्रोवर्ट आणि व्हिडिओज काय बनवायचे भाई, डे टू डे लाईफला तुम्ही रेकॉर्ड करा. आज कसं की मी याला रेकॉर्ड केलंय की लाईक आता हे मी एअर फिल्टरचं करतोय, मी नुसतं ॲज अ माझा एक्सपिरियन्स आणि माझं नॉलेज माहिती द्यायचं आहे. कारण की मला दुसऱ्यांच्या बारेमध्ये असं मला कोणाला ज्ञान नाही द्यायचं आहे. सॉरी, मला सर्दी आली. मला कोणाला ज्ञान नाही द्यायचं, कारण की ज्ञान शोधायला खूप लोक आहेत इंटरनेटवर. मला नुसतं माझा एक्सपिरियन्स का मला काय असं नवीन काय दिसतं तरच मला नुसतं लोकांना असं सांगायचं की ओके ही गोष्ट पण आहे, तुम्ही ट्राय करू शकता का काय. पण मी नाही करू शकत. मी रेकमेंड पण नाही करत की लाईक लोकांना एअर फिल्टर घ्या, कारण की एअर फिल्टर येतो माग. लोक इंटरनेटवर बोलत आहेत की भाई एअर फिल्टर घ्या. भाई एअर फिल्टर 6,000 रुपयाचा येतो हा, आणि प्लस त्याचं
हे 2,000 रुपयाचं हे आहे. तर इट इज 6, 7, 8,000 ऑलमोस्ट. बघा ना, म्हणजे 6,000, 8,000, 8,500 पकडा, कारण की एअर फिल्टर 6,500 का 6 असं काय तर आहे. तर तुम्ही विचार करा की मी रेकमेंड पण नाही करत की तुम्ही बायच करा. लोक कसे की हा यू वॉन्ट अ बाईक परफॉर्मन्स, हे घ्या. मी रेकमेंड पण नाही करत घ्या करून. इफ मला वाटलं त्यामुळे मी घेतलं आणि मी आता तुम्हाला त्याचं हे सांगतोय. मी तुम्हाला बोलतोय की लाईक बजेट नाही, घेऊ नका. खाली फुगट, हां तिने घेतलं त्यामुळे मला पण घ्यायचं असं करू नका. सिरियसली बोलतोय. तर हेच आहे. तर बघू आता, भेटू आता जरा वेळात. परत एकदा हे झालं फुल सुकलं बिकलं ना, तर आता फुल रेड झाले बघा. दिसत असेल तुम्हाला, एकदम लाईटमध्ये घेऊया जरासा बघा. फुल रेड झाले आता. जे आधी लाईट रेड होता आता फुल रेड झाले. तर हेच आहे. बघू आता फुल सुकल्यानंतर जरा वेळानंतर आपण बाईकवरती पण लावू का उद्या बाईकवर लावायचं आहे, कसं काय करायचं ते बघू. आणि आत्तासाठी तर हेच आहे. चलो देन, बाय बाय, भेटू जरा वेळानंतर.